Student, welcome to our science classroom. Today we are going to learn lesson number 7 standard 8, lesson number 7 standard 10th, introduction to microbiology. In this lesson we learn about applied microbiology, industrial microbiology and microbial product. ओके, तर मित्रांनो आपण या लेसनमध्ये जो यांचा आपला पहिला व्हिडिओ आहे इंट्रोडक्शन टू मायक्रोबायोलॉजीमध्ये सूक्ष्म जीवांच्या बद्दलची आपण माहिती घेऊ. जे सूक्ष्मजीव आपल्याला उपयोगी आहेत औद्योगिकदृष्ट्या आणि त्यापासून आपले जे उत्पादक आहे काही आपल्या दैनंदिन जीवनातले त्या उत्पादनाबद्दल सुद्धा आपण माहिती घेऊया. ऑल ऑफ यू नो दॅट different microbes are useful to us like lactobacillus, streptococcus. Okay, these are the some microorganisms that we can use for the production of many product, which different products can be produced with the help of microbes. मग या मायक्रो ऑर्गॅनिझमच्या द्वारे आपण कोणते उत्पादन घेतो आपल्याला माहिती आहे. आपल्या घरी तयार होणारं जे दही असते ते सूक्ष्मजीवापासूनचा उपयोग करूनच तयार करण्यात येत असते. तर आपण या ठिकाणी अप्लाइड मायक्रोबायोलॉजी, उपयोगित सूक्ष्मजीवशास्त्र ज्याला म्हणतो मराठीमध्ये, आपण बघूया अप्लाइड मायक्रोबायोलॉजी म्हणजे काय. ब्रँच ऑफ बायोलॉजी इन विच स्टडी ऑफ एन्झाइम्स रिलेटेड टू सम प्रोकॅरियोट्स अँड यूकॅरियोटिक मायक्रोब्स, प्रोटीन्स, अप्लाइड मॉलिक्युलर बायोलॉजी. Okay, एक्सेप्ट इज परफॉर्म इज कॉल्ड ॲज अप्लाइड मायक्रोबायोलॉजी. म्हणजे अप्लाइड मायक्रोबायोलॉजी म्हणजे काय होते, ज्याला आपण उपयोजित सूक्ष्मजीवशास्त्र म्हणतो, की ज्या जीवशास्त्राच्या शाखेमध्ये एन्झाईम रिलेटेड टू सम प्रोकॅरियोटिक अँड यूकॅरियोटिक मायक्रोब्स, म्हणजे या यूकॅरियोटिक आणि प्रोकॅरियोटिक मायक्रो ऑर्गॅनिझमचा आपण अभ्यास करतो. त्याचप्रमाणे प्रोटीन, अप्लाइड जेनेटिक्स, मॉलिक्युलर बायोलॉजी यांचा पण अभ्यास करतो आहे. तर या शास्त्राला अप्लाइड मायक्रोबायोलॉजी असं म्हटल्या जाते. ओके, त्यानंतर धिस स्टडी इज यूज फॉर द सोसायटी अँड व्हेरियस प्रॉडक्ट लाईक फूड अँड मेडिसिन आर प्रोड्यूस ऑन लार्ज स्केल विथ द हेल्प ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स. म्हणजेच अप्लाइड मायक्रोबायोलॉजीचा वापर करून, या शास्त्राचा वापर करून आपण औषधं, अन्न मोठ्या प्रमाणात तयार करू शकतो, ज्यामध्ये सूक्ष्मजीवाचा म्हणजेच मायक्रो ऑर्गॅनिझमचा आपण वापर करू शकतो. या शास्त्राला अप्लाइड मायक्रोबायोलॉजी असं म्हटले जाते. ओके, त्यानंतर दुसरा जो प्रकार आहे मायक्रोबायोलॉजीचा तो आहे इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजी. इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजी म्हणजे ज्याला आपण म्हणतोय औद्योगिक, काय म्हणतो त्याला, औद्योगिक सूक्ष्मजीवशास्त्र. ओके, this industrial microbiology is related to commercial use of microorganisms. ओके, म्हणजे या शास्त्रामध्ये इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजीमध्ये या सूक्ष्मजीवांचा वापर आपण कमर्शियल, मोठ्या प्रमाणामध्ये व्यावसायिक उपयोगास आपण त्याचा करू शकतो. द सायन्स इज रिलेटेड टू कमर्शियल यूज ऑफ मायक्रोब्स इन विच व्हेरियस इकॉनॉमिक, social and environment related processes and product are included. Various microbial processes useful for this purpose are carried out. म्हणजे इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजी म्हणजे यामध्ये सूक्ष्मजीवांचाच वापर करतात, पण हे सूक्ष्मजीव आपल्याला आर्थिक, सामाजिक आणि पर्यावरणामध्ये ज्या वेगवेगळ्या पद्धती असतात, वेगवेगळे उत्पादन असतात पर्यावरण चांगलं राहण्यासाठी, त्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका या सूक्ष्मजीवांची असते. आणि या मायक्रोबायल प्रोसेसेस आहे तर या सर्व इंडस्ट्रीमध्ये उपयोगात येतात, म्हणून त्याला इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजी असं म्हटले जाते. त्यानंतर इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजी मधले मेन फीचर काय आहे, काय वैशिष्ट्य आहे औद्योगिक सूक्ष्मजीवशास्त्रांचं, ते आपण या ठिकाणी बघूया. In industrial microbiology, the first main feature is various productions with the help of fermentation process. म्हणजे यामध्ये फर्मेंटेशन प्रोसेस जी केल्या जाते, ज्याला आपण मराठीमध्ये किण्वन प्रक्रिया म्हणतोय. किण्वन म्हणजे फर्मेंटेशन प्रोसेस. व्हेरियस प्रोडक्शन्स विथ द हेल्प ऑफ फर्मेंटेशन प्रोसेसमध्ये आपण ब्रेडचं प्रोडक्शन करतो आहे. जो दैनंदिन उपयोगाचा आपल्याला पदार्थ आहे, ब्रेड, बिस्किट, केक, चीज आहे, चीजचं उत्पादन आहे, वाईन असेल, दारू आहे,
रॉ मटेरियल फॉर केमिकल्स, एन्झाईम्स, न्यूट्रियंट्स, मेडिसिन्स. तर हे मोठ्या प्रमाणामध्ये इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजीमध्ये सूक्ष्मजीवाचा वापर करून काही फर्मेंटेशन प्रोसेस उपयोगात आणल्या जातात आणि या फर्मेंटेशन प्रोसेसमध्ये मायक्रो ऑर्गॅनिझमचा वापर करतो. आपण बघतो आहे ब्रेड फर्मेंटेशन प्रोसेसनं होत आहे, चीज आहे, वाईन प्रोडक्शन आहे आणि अनेक एन्झाईम्स आणि न्यूट्रियन्स आणि मेडिसिन्स जे असतात त्यामध्ये सुद्धा सूक्ष्मजीवाचा वापर केला जातो. त्यानंतर दुसरं जे मेन फीचर आहे, वैशिष्ट्य आहे, यूज ऑफ मायक्रोब्स फॉर गार्बेज मॅनेजमेंट अँड पॉल्युशन कंट्रोल. आता सध्या आपल्या देशापुढे सर्वात मोठी जी समस्या आहे तो आहे आपल्या घरातून निघणारा कचरा, त्याच पद्धतीनं इंडस्ट्रीमधून निघणारा, शेतातून निघणारा कचरा. तर यामुळं होणारं प्रदूषण जे आहे त्याचा उपयोग आजच आपण बघतोय की दिल्लीमध्ये सुद्धा त्यामध्ये शेतकरी मोठ्या प्रमाणात कचरा जाळतात आणि तो कचरा जाळल्यामुळं तिथे आपण बघतो आहे की ॲक्सिडेंट होतात त्या फॉग तयारमुळं. आणि म्हणून आता एक जे वैज्ञानिकांनी डिकम्पोजर नावाचं एक डिकम्पोजर जे असते ते सूक्ष्मजीवाचं एक उत्पादन असते, सूक्ष्मजीव असते, ते पावडर असतो त्यामध्ये. आणि हे पुसा डिकम्पोजर म्हणून एक डिकम्पोजर आहे, कॅप्सूल आहे. ते जर आपण गुळाच्या पाण्यामध्ये काही बेसन वगैरे टाकून जर बनवलं आणि ते जर या गार्बेजवर टाकलं तर आपलं जे गार्बेज असतं आहे, कचरा असतो, घनकचरा, त्यापासून उपयुक्त खत तयार करू शकतो. म्हणजे गार्बेज मॅनेजमेंट आहे आणि प्रदूषण नियंत्रण आहे. यासाठी इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजी अत्यंत महत्त्वाचं असतो. त्यानंतर आहे कॅन यू रिकॉलमध्ये या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे की we use the fermentation process while conversion of milk into yogurt. Which microbes are useful in this process? आपल्या घरी पण आपण यूज करतो आहे फर्मेंटेशन प्रोसेस, म्हणजे यामध्ये दुधाचं रूपांतर योगर्टमध्ये करतो, दह्यामध्ये करतो. यामध्ये लॅक्टोबेसिलसचा आपण मोठ्या प्रमाणावर उपयोग करत असतो, हे सुद्धा आपल्याला माहिती आहे. मग कोणते कोणते प्रॉडक्ट आहे की ज्या या फर्मेंटेशन प्रॉडक्ट आपण तयार करू शकतो? तर पहिला जो प्रॉडक्ट आहे तो आहे डेअरी प्रॉडक्ट. दूध उत्पादनापासून तयार होणारं जे उत्पादन आहे ते आपण या ठिकाणी अभ्यासूया. Since ancient days, milk is converted into various products for its preservative purpose. आपण पूर्वीपासूनच दुधाचा उपयोग, ते दूध एक दह्याच्या रूपामध्ये म्हणा किंवा ते लोण्याच्या रूपामध्ये म्हणा, एक प्रिझर्वेटिव्ह पर्पज म्हणून आपण त्याचा यूज करतो आहे. फॉर एक्झाम्पल चीज आहे, बटर आहे, क्रीम आहे, केफीर आहे, योगर्ट आहे. वॉटर कंटेंट अँड ॲसिडिटी ऑफ द मिल्क चेंजेस ड्युरिंग द फॉर्मेशन ऑफ दिस प्रॉडक्ट अँड टेक्स्चर. टेस्ट अँड फ्लेवर इज इम्प्रूव्ड. म्हणजे जे दूध आहे नाशिवंत आहे आणि मग ते टिकवण्याच्या दृष्टीनं या दुधापासून पूर्वीपासूनच आपण चीज, बटर, क्रीम, केफीर, योगर्ट यासारखं आपण पदार्थ तयार करतो. आणि वॉटर कंटेंट अँड ॲसिडिटी ऑफ द मिल्क चेंजेस ड्युरिंग द फॉर्मेशन ऑफ दिस प्रॉडक्ट अँड टेक्स्चर. टेस्ट अँड फ्लेवर इज इम्प्रूव्ड. आणि यामुळे काय होते की या पदार्थामध्ये पाण्याचं जे प्रमाण असते, आम्लता असते त्यामधलं, आणि त्याचं जे टेक्स्चर असतं याचं आणि चव जी असते तर ती सुधारल्या जाते. ओके, तर ह्या आपण पाहिलं डेअरी प्रॉडक्टमध्ये कोणते कोणते डेअरी प्रॉडक्ट आहे ते आपण या ठिकाणी बघितलं. दिस प्रोसेसेस आर परफॉर्म ऑन लार्ज स्केल विथ मोर स्किल फॉर प्रोडक्शन ऑफ मोस्ट ऑफ द मिल्क प्रॉडक्ट. बॅक्टेरिया इन मिल्क इटसेल्फ आर यूज. ओनली चीज इज प्रोड्यूस विथ द हेल्प ऑफ फंगी. आपल्याला माहिती आहे की दुधामधलेच बॅक्टेरिया जनरली याचा यूज केला जातो, पण चीज बनवत असताना आपण फंगसचा उपयोग करतो. ओके, बेसिक प्रोसेस ऑफ प्रोडक्शन ऑफ योगर्ट, चीज अँड क्रीम इज सेम. बेसिक प्रोसेस ऑफ प्रोडक्शन ऑफ योगर्ट, cheese and cream is same. Milk is pasteurized at the beginning to destroy unwanted microbes. आपल्याला माहिती आहे की आपल्या घरी पण दूध आधी तापवल्या जातात, म्हणजेच पॅश्चराईज केल्या जातं. त्यामधले जे अनवॉन्टेड मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात ज्यापासून आपल्याला ते दूध खराब होऊ शकते, असे सूक्ष्मजीव पॅश्चरायझेशन प्रोसेसनं म्हणजे बॉइलिंग केल्यामुळं काय होतात, डिस्ट्रॉय होतात अनवॉन्टेड मायक्रोब्स. आणि मग त्यामध्ये ते फर्मेंटेशन विथ द हेल्प ऑफ लॅक्टोबेसिलस.
मग लॅक्टोबेसिलसच्या द्वारे आपण त्या दुधाचं जे तापवलेलं दूध असते त्याला थोडंसं कमी उष्णता म्हणजे त्याला कोमट म्हणतो आपण, तर कमी उष्णतामान असलेलं थोडं थंड आणि गरम असलेलं उष्ण दूध यामध्ये लॅक्टोबेसिलस टाकतो आहे. इन दिस प्रोसेस लॅक्टोज शुगर ऑफ द मिल्क इज कन्व्हर्टेड इनटू लॅक्टिक ॲसिड. ही जी फर्मेंटेशन प्रोसेस आहे लॅक्टोबेसिसद्वारे होणारी, लॅक्टोज शुगर जे असते दुधामध्ये लॅक्टोज शुगर असते, लॅक्टोज शुगर ऑफ द मिल्क इज कन्व्हर्टेड इनटू लॅक्टिक ॲसिड. म्हणजे दुधातलं जे लॅक्टोज शुगर असते त्याचं रूपांतर लॅक्टिक ॲसिडमध्ये होते आणि मिल्क प्रोटीन आर कोॲग्युलेटेड. मिल्क प्रोटीन्स आर कोॲग्युलेटेड विथ द हेल्प ऑफ लॅक्टिक ॲसिड. आणि या लॅक्टिक ॲसिडमुळं दुधातलं जे प्रोटीन असते ते कोॲग्युलेट होते. बिसाइड कंपाऊंड्स विथ द टेस्ट अँड फ्लेवर आर ऑल्सो फॉर्म. फॉर एक्झाम्पल डायसिटिल हॅज द फ्लेवर ऑफ बटर. तर बटरला जो म्हणजे लोण्याला जो एक फ्लेवर येतो आहे तो डायॲसिटिलमुळे होतं. म्हणजे ही जी प्रोसेस आहे फर्मेंटेशनची ज्यामध्ये लॅक्टोबेसिलस असतात, हे लॅक्टोबेसिलस दुधातल्या लॅक्टोज शुगरचं रूपांतर लॅक्टिक ॲसिडमध्ये होतं आहे आणि हे लॅक्टिक ॲसिड दुधामधलं जे प्रोटीन्स असते त्याला कोॲग्युलेट करत आहे, एकत्रित करत आहे. ओके. आणि त्यासोबतच त्यामध्ये डायॲसिटिलसारखे चांगलं फ्लेवर असणारे पदार्थ तयार होतात. तर हे सुद्धा आपण पाहिलं की कशा पद्धतीनं ही प्रोसेस घडून येते आहे कोणती डेअरी प्रॉडक्टमधली. ओके. त्यानंतर आपण मित्रांनो दुसरी पद्धती आपण या ठिकाणी बघूया, योगर्ट प्रोडक्शन. योगर्ट मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला माहिती आहे का योगर्ट इज अ मिल्क प्रॉडक्ट प्रोड्यूस विथ द हेल्प ऑफ लॅक्टोबेसिलस. आताच आपण बघितलेलं आहे योगर्ट म्हणजे दही ज्याला म्हणतो आपण. दही हे सुद्धा दुधाचं पासूनच तयार होणारं उत्पादन आहे आणि जे लॅक्टोबेसिलसपासून तयार केल्या जाते फर्मेंटेशन प्रोसेसनं. फॉर मेंटेनिंग द प्रोटीन कंटेन्स मिल्क पावडर इज मिक्स. यामध्ये प्रोटीन कंटेन मेंटेन करण्यासाठी त्यामध्ये कंडेन्स मिल्क पावडर, कंडेन्स दूध भुकटी त्यामध्ये मिक्स केल्या जाते विथ मिल्क टू बी फर्मेंटेड फॉर इंडस्ट्रियल प्रोडक्शन ऑफ योगर्ट. म्हणजे जे औद्योगिकरित्या मोठ्या प्रमाणामध्ये दह्याचं उत्पादन करतात त्यामध्ये अशा पद्धतीचा वापर केला जातो. फर्स्ट मिल्क इज बॉईल अँड वन्स इट कूल टू वॉर्म टेम्परेचर बॅक्टेरियल स्ट्रेन्स ऑफ स्ट्रेप्टोकोकस थर्मोफिलस. यामध्ये इंडस्ट्रियल प्रोडक्शनमध्ये एक बॅक्टेरियाची जी स्ट्रेन आहे स्ट्रेप्टोकोकस थर्मोफिलस आणि लॅक्टोबेसिलस डेलब्रुकी आर ॲडेड टू इट इन 1:1 प्रपोर्शन. कोणत्या प्रपोर्शनमध्ये? एकास एक या प्रमाणामध्ये सारख्या प्रमाणामध्ये स्ट्रेप्टोकोकस थर्मोफिलस आणि लॅक्टोबेसिलस डेलब्रुकी या दिस बॅक्टेरिया आर ॲडेड टू इट 1:1 proportion. Lactic acid is formed due to streptococcus and make the protein to gel out that gives dense consistency to the yogurt. आणि त्यामुळे या योगर्टला दह्याला डेन्स म्हणजे घट्टपणा येतो आहे, घट्ट असं दही तयार होतो बिकॉज ऑफ स्ट्रेप्टोकोकस आहे का नाही. आणि स्ट्रेप्टोकोकस काय करते? लॅक्टिक ॲसिड इज फॉर्म ड्यू टू स्ट्रेप्टोकोकसमुळे लॅक्टिक ॲसिड तयार होतं आणि त्यामुळं हे जे प्रोटीन आहे हे प्रोटीन घट्ट होतं, डेन्स होतं आहे. ॲसिटाल्डिहाइड लाईक कंपाऊंड्स आर फॉर्म ड्यू टू लॅक्टोबेसिलस. आणि लॅक्टोबेसिलसमुळं ॲसिटाल्डिहाइड तयार होतं आणि त्यामुळे इट गिव्स कॅरेक्टरिस्टिक्स टेस्ट टू द योगर्ट. आणि लॅक्टोबेसिलसपासून तयार होणारे जे ॲसिटाल्डिहाइड्स आहे त्यामुळं दह्याला एक चव येते आहे. नाउडेज व्हेरियस फ्रूट ज्युसेस आर मिक्स विथ योगर्ट टू इम्पार्ट डिफरंट फ्लेवर्स. फॉर एक्झाम्पल स्ट्रॉबेरी फ्लेवर योगर्ट. म्हणजे आजकाल आपण पाहतो आहे की जे दही असते ते स्ट्रॉबेरी फ्लेवरचं असते. बनाना योगर्ट असतं आहे. सेल्फ लाईफ ऑफ योगर्ट अँड इट्स प्रोबायोटिक प्रॉपर्टीज कॅन बी इम्प्रूव्ड बाय पॅश्चरायझेशन. म्हणजे हे जरी नाशिवंत असलं तर यांचं जे सेल्फ लाईफ असते या योगर्टचं पॅश्चरायझेशन प्रोसेसमुळं वाढतं. या ठिकाणी आपण बघतो आहे मार्केटमध्ये मिळणारं बटर असते आहे. ओके. त्यानंतर बटरचं प्रकार बघू. याच पद्धतीनं योगर्ट पण आपल्याला अमूल योगर्ट असेल, हल्दीराम योगर्ट असेल, ओके, मदर डेअरी मिल्कचं डेअरीचं आपल्याला अमूल असेल. ते वेगवेगळ्या प्रकारचं आपल्याला हे मिल्क प्रॉडक्ट आपल्याला मार्केटमध्ये अवेलेबल आहे. त्यानंतर बटर आहे. 2 types of butter like sweet cream and culture are produced on large scale. Microbes are used for the production of cultured variety. 2 प्रकारचं बटर आपण या ठिकाणी बघतो आहे. बटर लाईक स्वीट क्रीम आणि कल्चर.
ओके, मग आता त्यानंतर आपण चौथा जो प्रकार आहे जो दुधाचंच उत्पादन आहे, डेअरी प्रॉडक्ट आहे, ते आहे चीज प्रोडक्शन. चीज इज प्रोड्यूस ऑन लार्ज स्केल फ्रॉम अबंडंटली अवेलेबल काऊ मिल्क ऑल ओव्हर द वर्ल्ड. संपूर्ण जगामध्येच गाईचं जे दूध आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध आहे. मग चीज कसं तयार करतं? फर्स्ट, केमिकल अँड मायक्रोबायोलॉजिकल टेस्ट ऑफ मिल्क आर परफॉर्म. सम कलर्स अँड मायक्रोब्स लाईक लॅक्टोबेसिलस लॅक्टिस. बघा या ठिकाणी चीज तयार करत असताना कोणता मायक्रो ऑर्गॅनिझम यूज केला जातो? लॅक्टोबेसिलस लॅक्टी. लॅक्टोबेसिलस क्रिमोरिस, स्ट्रेप्टोकोकस थर्मोफिलस आर मिक्स विथ मिल्क. या दुधामध्ये हे मायक्रो ऑर्गॅनिझम वापरल्या जातात. 3 प्रकारचे मायक्रो ऑर्गॅनिझम वापरल्या जातात चीज प्रोडक्शनसाठी. लॅक्टोबेसिलस लॅक्टिस, लॅक्टोबेसिलस क्रिमोरिस, स्ट्रेप्टोकोकस थर्मोफिलस आर मिक्स विथ मिल्क. इट इम्पार्ट सोरनेस टू द मिल्क. आणि त्यामुळे काय होते? दुधाला सोरनेस, आंबटपणा येतो आहे. आफ्टर धिस, टू इम्पार्ट द डेन्स टेक्स्चर, व्हे वॉटर इन योगर्ट नीड टू बी रिमूव्ड. मग याला घट्ट येण्यासाठी यामधलं जे व्हे असते, व्हे मीन्स वॉटरी पार्ट इन योगर्ट, म्हणजे दह्याला घट्ट केल्यानंतर त्यामधून निघणारा जो पाण्यासारखा पदार्थ असतो त्याला व्हे असं म्हटलं जातं, आणि हा व्हे यामधून बाहेर काढला जातो. अँड एन्झाईम, यामध्ये एक एन्झाईम यूज केल्या जाते. या ठिकाणी रॅनेट ऑप्टेन फ्रॉम एलिमेंटरी कॅनल ऑफ कॅटल वॉज बिईंग ट्रॅडिशनली यूज अर्लायर. हाऊएव्हर अँड एन्झाईम protease obtained from fungi is used as present to produce व्हेजिटेरियन चीज. आधी प्राण्यांपासून म्हणजे कॅटलपासून तयार केला जात होता, गुरांच्या एलिमेंटरी कॅनलपासून काढल्या जात होतं एन्झाईम रॅनेट. पण आता हे एन्झाईम जे आहे हे फंगसपासून तयार केल्या जाते व्हेजिटेरियन चीजमध्ये. या ठिकाणी आपण चीज बघू शकतो. यापूर्वीचा आपण बटरचा फोटो बघितला होता. आणि जे व्हे सेपरेट केलं जाते याच्यामधलं, द व्हे इज सेपरेटेड. व्हे म्हणजे दह्याला प्रेस केल्यानंतर, म्हणजे त्याला घट्ट केल्यानंतर त्यातून निघणारा पाण्यासारखा जो पदार्थ असतो, वॉटर इन द योगर्ट ज्याला म्हणतो. व्हे इज सेपरेटेड फ्रॉम योगर्ट व्हिच हॅज सम अदर युजेस. देन प्रोसेस ऑफ प्रोडक्शन ऑफ चीज इज स्टार्टेड थ्रू स्टेप लाईक कटिंग द सॉलिड योगर्ट इन टू पीसेस. त्याला आधी पीसेसमध्ये त्याला वेगवेगळ्या तुकड्यामध्ये कापल्या जाते. वॉशिंग, रबिंग, सॉल्टिंग अँड मिक्सिंग ऑफ इसेन्शियल मायक्रोब्स, पिगमेंट्स, फ्लेवर्स. देन चीज इज प्रेस अँड कट इन टू द पीसेस अँड स्टोअर फॉर द रायपनिंग. आणि अशा पद्धतीनं हे जे चीज असते आहे तर हे रायपनिंगसाठी त्याला ठेवल्या जाते. तर आपल्याला हे सुद्धा माहिती असलं पाहिजे, व्हिच डिफरंट टाईप्स ऑफ चीज यूज इन वेस्टर्न फूड लाईक पिझ्झा, बर्गर, सँडविच. आपण पाहतोय की जे वेस्टर्न फूड आहे आपल्या भागात सुद्धा, आपल्या देशात सुद्धा आता हे लहान मुलांमध्ये, मोठ्या माणसांमध्ये सुद्धा पॉप्युलर झालेलं आहे. पिझ्झा तुम्ही खाल्ला असेल कदाचित. पिझ्झा आहे, बर्गर आहे, सँडविच आहे. यामध्ये कोणत्या प्रकारचं चीज वापरलं जातं? कारण हे वेस्टर्न फूड आहे. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन दोज टाईप ऑफ चीज. मग या चीजमध्ये काय फरक आहे तो सुद्धा आपल्याला माहिती असला पाहिजे, आपल्या देशात तयार झालेलं चीज आणि वेस्टर्न चीज. तर आपण या ठिकाणी बघूया. ड्युरिंग इंडस्ट्रियल प्रोडक्शन ऑफ मिल्क प्रॉडक्ट, स्ट्रिक्ट क्लीनलीनेस अँड स्टरलायझेशन इज इसेन्शियल ॲज बॅक्टेरिया कॅन अटॅक बाय व्हायरस. यामध्ये जेव्हा ही इंडस्ट्रियल प्रोडक्शन ऑफ मिल्क प्रॉडक्ट असते, जेव्हा आपण मिल्क म्हणजे दूध उत्पादन तयार करत असतो, चीज, बटर वगैरे, तर यामध्ये स्वच्छता जी असते आणि स्टरलायझेशन जे आहे, जंतुनाशक जे असते ते अत्यंत म्हणजे काटेकोरपणे वापर करणं आवश्यक आहे. नाहीतर त्यामधले जे बॅक्टेरिया असतात त्यांच्यावर व्हायरसचा अटॅक होऊ शकतो. व्हायरस रेझिस्टन्स व्हेरायटीज ऑफ बॅक्टेरिया आर डेव्हलप. रिसेंटली यूज ऑफ म्युटंट व्हेरायटीज ऑफ बॅक्टेरिया हॅज बीन इन्क्रीज आर्टिफिशियली. सम स्ट्रेन्स आर डेव्हलप टू अवॉइड अननेसेसरी स्टेप. फ्रेशली प्रिपेअर्ड चीज जे असते, तयार झालेलं जे ताजं जे चीज असते, इज ऑलवेज सॉफ्ट. जसं कॉटेज चीज आहे, आपल्या घरगुती बनवलेलं जे चीज असतं ते सॉफ्ट असतं. क्रीम चीज आहे, मोझरेला चीज आहे. पहा आपण बघतोय की कोणत्या कोणत्या प्रकारचं चीज आहे. कॉटेज चीज, क्रीम चीज, मोझरेला चीज. ऑन स्टोरिंग फॉर 3 to 12 months. सेमी हार्ड चेड्डर चीज इज फॉर्म. म्हणजे 3 ते 12 महिनेपर्यंत हे चीज ठेवलं जातं आणि हे हार्ड असते. सेमी हार्ड चेड्डर चीज इज फॉर्म. व्हेर ॲज आफ्टर रायपनिंग ऑफ 12 to 18 months, व्हेरी हार्ड चीज कॉल पार्मिसन जे चीज असते, पार्मेसन चीज हे खूपच हार्ड असते.
अक्षरशः त्याला किसणीवर घासावं लागते. ओके, तर हे 12 ते 18 महिनेपर्यंत तयार झाल्यापासून त्यानंतर ते वापरास तयार होत असते. तर अशा पद्धतीनं आपण वेगवेगळे जे मिल्क प्रॉडक्ट आहे त्या मिल्क प्रॉडक्टचा या ठिकाणी अभ्यास केलेला आहे. चीज अँड बटर आपण बघितलेलं आहे. त्यानंतर डेअरी प्रॉडक्ट आपण वेगवेगळे डेअरी प्रॉडक्ट बघितलेले आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ नंबर 1 मध्ये आपण इतकाच अभ्यास या ठिकाणी करणार आहोत. ओके.